6 वर्षाचा निष्पाप मोहम्मद गायब कसा झाला ऐकूनच हादरून जाल। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील राईनपाडा गावामध्ये जुलै 2018 मध्ये एक दुर्दैवी अप्रिय घटना घडली होती। या महाभयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। जुलै 2018 मध्ये मुले पळवणाऱ्या टोळीचा उच्छाद म्हणून काही समाजकंटकांनी आधारहीन अफवाचं रान पेटवलं होतं। केवळ अफवा म्हणून पोलीस यंत्रणेने त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं होतं, पण त्यामुळे गैरसमजुतीतून 8 निष्पाप जीवांना आपला प्राण गमवावा लागलेला होता। सोलापूर जिल्ह्यातील काही आध्यात्मिक क्षेत्रातील भिक्षेकरू साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील राईनपाडा या छोट्या खेड्यातील आठवडे बाजारातून फेरफटका मारत होते। त्यांची भाषा, त्यांचा पेहराव आणि ते या परिसरामध्ये नवखे होते, त्यावरून त्यांच्यावर संशय घेत काही समाजकंटकांनी ते मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य आहेत अशी अफवा पसरवलेली होती। परत जिल्ह्यातील मुले पळवणारी टोळी राईनपाडा गावातील आठवडे बाजारामध्ये अशी अफवा जाणीवपूर्वक पसरवली गेल्याने या अफवेने उग्र रूप धारण केले। काही अतिउत्साहित तरुणांनी त्या अनोळखी भिक्षेकरूंना दमदाटी करत ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये नेले। आपल्या गावातील तरुणांनी मुले पळवणाऱ्या टोळीला पकडल्याची वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली। या अफवेमुळे संतप्त जमाव राईनपाडा ग्रामपंचायतीमध्ये धडकला। त्या संतप्त जमावाने त्या निष्पाप भिक्षेकरांना त्यांना कुठल्याही प्रकारची विचारणा न करता ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये कोंडले आणि बाहेरून दरवाजाला कुलूप लावून घेतले। सोलापूर जिल्ह्यातील ते भिक्षेकरी गावकऱ्यांतील या अतिरेकी कृतीमुळे भयभीत झाले। काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं। त्यातील बुजुर्गांनी संतप्त जमावाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। लाकडी दांडके, लोखंडी सळई, फावड्याचे दांडे आदी साहित्यांनी संतप्त जमावाने या निष्पाप भाविकांना कायदा हातात घेऊन राईनपाडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात प्राणघातक मारहाण केली। ती मारहाण इतकी जिव्हारी लागली की त्यात त्यांचा प्राण गेला। केवळ धुळे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेने हाहाकार माजलेला होता। या घटनेचा पुनरुच्चार करण्याचे कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे धुळे शहरामध्ये मुले पळवून नेण्याच्या अफवेने जोर धरलेला आहे। काही मुले अचानक गायब झाली ही वस्तुस्थिती आहे, पण त्या मुलांना कुणीही पळवून नेले नव्हते, तर ते कारण परत्वे स्वतःच घरच्यांना अंधारात ठेवून गायब झाले होते। ही वस्तुस्थिती लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी स्वतः अफवांवर विश्वास ठेवू नका, गरज वाटल्यास पोलीस यंत्रणेशी संपर्क करा असे आवाहन केले होते। या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये मुस्लिम समाजातील एक अल्पवयीन मुलगा अचानक गायब झाला। सुरुवातीला ही घटनाही अफवाच वाटली, पण वस्तुस्थिती आहे की दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी धुळे शहरातील मुस्लिम बहुल वस्तीमध्ये मोहम्मद उमर मोहम्मद अन्सारी नावाचा 6 वर्षाचा निरागस मुलगा अचानक गायब झाला। मोहम्मद उमर याच्या नातेवाईकांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी, परिसरातील स्वयंसेवकांनी, मुस्लिम समाजातील सामाजिक संघटनांनी, एवढेच नव्हे तर पोलीस यंत्रणेने स्वतंत्र शोध पथकांची निर्मिती करून शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला। संबंधित घटना शब्दबद्ध करेपर्यंत मोहम्मद अन्सारीचा शोध लागलेला नव्हता। मोहम्मद अन्सारी याचा शोध घेण्यामध्ये हतबल ठरलेल्या सामाजिक संघटनांनी, स्वयंसेवकांनी आणि खुद्द पोलीस यंत्रणेने मोहम्मद अन्सारी याच्या शोधासाठी समाज माध्यमाचा आधार घेतला, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले। मोहम्मद अन्सारी याचे किंवा त्याच्या कुटुंबियाचे कोणत्याच कारणास्तव कोणाशीही भांडण नव्हते, द्वेष मत्सर नव्हता। मोहम्मद अन्सारी हा निरागस आणि गोंडस मुलगा असल्याने सर्वांना आवडत असायचा। असे असताना तो अचानक गायब होण्याचे कारण काय? सर्व प्रकारची यंत्रणा राबवूनही मोहम्मद अन्सारी यांचा थांगपत्ता लागत नसल्याने संबंधित मुस्लिम समाजाने
मोहम्मद अन्सारी याचा गोपनीयतेच्या आधारावर ठाव ठिकाणा सांगणाऱ्यांना 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या उपरही मोहम्मद अन्सारी याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता म्हटल्यावर त्याचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला गोपनीयतेच्या आधारे 1 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. प्रसारमाध्यमांच्याद्वारे 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाल्यानंतर समाज माध्यमातून एक संदेश सर्वांना मिळाला. 1 लाखाने काय होणार, आम्हाला 5 लाख रुपये पाहिजेत. मोहम्मद अन्सारी आमच्या ताब्यात आहे. 5 लाख रुपये आम्ही सांगतो त्या जागी दगाफटका न करता ठेवा आणि मोहम्मद अन्सारी याला घेऊन जावा. समाज माध्यमातील या संदेशाने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. या संदेशाची पोलीस यंत्रणेने गंभीर दखल घेत योग्य दिशेने पाऊल टाकले. पण हा संदेश बनावट अकाउंटवरून पोलीस यंत्रणेसह संबंधितांची दिशाभूल करण्यासाठी असल्याचे निष्पन्न झाले. धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांनी या संदर्भामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक देवरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. एक लेखी निवेदन देऊन मोहम्मद अन्सारी याच्या शोधार्थ स्वतंत्र शोध पथक कार्यरत करण्याची विनंती केली. हे प्रकरण पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी गांभीर्याने घेतले होते. ज्या मुस्लिम बहुल परिसरामध्ये मोहम्मद उमर अन्सारी हा बालक राहायला आहे त्या परिसरातील एक घर पोलिसांनी अचानक भेटी देऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवून पिंजून काढले, तरी धागा दोरा लागला नव्हता. आता तर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी मोहम्मद अन्सारीच्या शोधार्थ AITची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला, शेजारील जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला या संदर्भामध्ये सजग राहण्याचा इशाराही दिला आहे. 6 वर्षीय मोहम्मद उमर अन्सारी याला पळून नेले का? नेले असल्यास कुणी नेले? त्याचा हेतू काय? त्याचा घातपात तर झाला नाही ना? असे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. माजी आमदार फारुख शाह यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांची भेट घेतली. त्यांनी नशिले पदार्थ मुस्लिम बहुल वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकले जातात. लहान मुले त्यामुळे व्यसनाधीन होत आहेत. त्या संदर्भामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी फारुख शाह यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. मोहम्मद उमर अन्सारी याला गुंगेचे औषध देऊन गायब केले तर नाही ना? किंवा स्वतः मोहम्मद अन्सारी अंमली पदार्थाचा बळी ठरला नाही ना? अशा विविध प्रकारच्या शंका व्यक्त करत विविध प्रकारच्या सामाजिक संघटना पोलीस यंत्रणेला निवेदन देऊन मोहम्मद अन्सारी याला शोधून काढण्याची मागणी करत आहेत.